यस सर. ओके ओके चला. मी दिसतोय का? ब्लॅक बोर्ड दिसताय का? स्क्रीन दिसत आहे का? यस सर. काय दिसत आहे? यस सर. यस सर. हा तो काय दिसते तुम्हाला? हा ब्लड दिख रहा सर. बरं ठीक आहे. या समजून. चालेल. So cobalt 27 is the atomic number. 3d7 and 4s2 is the valence shell configuration. Okay. So next is oxidation number. नंतर काय लागतं ते बंद करा माणूस पारे. बुकचं काम नसतं आपल्या लेक्चर मध्ये. ते घरी वाचायचे बुक घेऊन नाही यायचं ओझं होतं. Oxidation number of cobalt is complex. Yes. So काय म्हणणे तुझं +3. आणखी +2. ओके. आणखी काहीच नाही आहे. 0 +3. ओके. आणखी इकडे शिकू का? +2. म्हणजे बॉईजला सांगितलं सगळ्या पॉईंट याला उतार द्यायला जातो नाही आणि गर्ल्सने सगळं टेकला. यस सोनोने काय वाटतं? +3. व्हेरी गुड. आणखी काय म्हणला? +8. आणखी गोंधळ नाही करा. +3 नक्की माझा भालेराव तुमच्या बाजूला झोपलेले आहे. ओके बाय. बघ आपण कन्फ्युजन म्हणजे अजूनही आहे क्लासमध्ये है ना. आज ते सॉल्व्ह झालं पाहिजे कन्फ्युजन. ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचा? देयर आर 2 फॉर्म्युला. एक फॉर्म्युला आहे आणि एक ट्रिक आहे. इझिली तुम्हाला काढता येईल. कसा काढणार? x this is the oxidation number, then plus yes coordination number. Okay. आणखी into charge on नाही कॉम्प्लेक्स ligand. चार्ज ऑन ligand है ना. ligand वरती चार्ज किती आहे? then is equal to चार्ज ऑन ठीक आहे. ठीक आहे. मग काय लिहिणार आपण? x we have to determine. then coordination number is 6. charge on the complex is किती चार्ज आहे रे? what is the charge on NH3? NH बताओ ते ligand कुठला आहे त्याच्यात? या कॉम्प्लेक्स मध्ये ligand काय आहे? यस अरे ligand कुठला आहे? ठीक आहे गुड. ligand कुठला आहे? यस NH3 is the ligand. ओके नंबर नाही विचारला. NH3 हा ligand आहे रे. हे झालं ना आपण पहिल्या लेक्चरला. हे बघ हे जर नाही समजलं तर बाकी काहीच नाहीये. बाकी मग असं होईल आपली एखादी नाव घेऊन चाललो आणि त्याला खूप सारे होल आहेत. मस्त सुरुवात होईल आणि मग सेंटरला जाऊन आराम करायचं है ना. सो x कॅल्क्युलेट करायचं आहे. 6 इज द कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? द नंबर ऑफ लिगॅंड है ना किंवा नंबर ऑफ कोऑर्डिनेशन बॉन्ड इन कॉम्प्लेक्स असंही म्हटलं जातं कुठं कुठं. ठीक आहे ना. आता नंबर ऑफ लिगॅंड म्हणजे तेवढे नंबर ऑफ बॉन्ड बनेल. पण नंबर ऑफ लिगॅंड म्हणा किंवा नंबर ऑफ कोऑर्डिनेशन बॉन्ड इन बिटवीन टू मेटल अँड लिगॅंड असंही म्हटलं जातं. पण नंबर ऑफ लिगॅंड किती आहे? 6. मग 6 लिहिला आपण. आणि देन कोऑर्डिनेशन नंबर झाल्यानंतर चार्ज ऑन लिगॅंड. चार्ज किती आहे? 0 चार्ज आहे. आता 0 चार्ज का आहे? बिकॉज NH3 इज अ न्यूट्रल. तर न्यूट्रल असेल तर 0 राहील. देन चार्ज ऑन कॉम्प्लेक्स 3 पॉइंट. ओके मग सॉल्व करा. x plus 0 is equal to 3 positive.
म्हणजे हे टोटल टर्म काय येईल? 3 पॉझिटिव्ह. इट्स व्हेरी सिंपल. आता हे एवढं करायला वेळ लागतोय ना, एवढा वेळ नसतो एक्झाम जेव्हा आपण वेगवेगळे एक्झाम देतो तेव्हा. शॉर्टली पटकन माहिती पाहिजे, कारण एवढं झाल्यावर नंतर हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आपल्याला सिंपल कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. देयर आर 6 इज द कोऑर्डिनेशन नंबर and charge on the ligand is 0. सरळ कर, ही टर्म 0 आहे म्हणजे हा चार्ज ऑन द सेंट्रल मेटल आयन. आणि हे लक्षात नसेल राहत ते एक गोष्ट लक्षात ठेवायची, इफ देयर इज अ न्यूट्रल लिगँड जर असेल तर व्हॉट इज द चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स इज इक्वल टू चार्ज ऑन सेंट्रल मेटल आयन. ते सरळ सरळ स्टेटमेंट एक लक्षात ठेवायचा, अदरवाइज हे कॅल्क्युलेशन करत बसायचं. तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही करा. पण मला वाटतं ही टेक्निक बेस्ट आहे, कमी टाइम मध्ये लवकर समजते आणि एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज. ओके, सो ऑक्सिडेशन नंबर इज प्लस. ऑक्सिडेशन नंबर झाला, पुढे काय करणार, त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन दाखवावं लागेल. So this cobalt converted to the cobalt 3 positive by the loss of 2 electrons. Okay, cobalt converted into the cobalt 3 positive due to loss of 2 electrons. Then valence shell configuration 3d7 and 4s. हे बरोबर आहे की 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन ना. कोणाला काही प्रश्न नाही पडत का? पडला की सांगायचं ना, मला एक्सपेक्ट होतं की बोलायचं. चला 3d7 मग 7 इलेक्ट्रॉन 1 2 3 and 5 झाले. then 6 and 7 3 are unpaired. then 4s again आपण पाहतोय या 3d7 and 4s2 म्हणजे कोणाचा आहे हे, या कोबाल्ट. ओके, 4s2 and 4p pattern. Okay, then cobalt 3 positive configuration is 3d6 and 4s0. 3 इलेक्ट्रॉन लूज केले ना, 2 इथं जाणार 4s मधनं 2 इलेक्ट्रॉन and 1 electron from 3d7. Okay, तर हे कन्वर्ट होणार 3d6 and 4s0 means 4s is vacant now. Okay, and the total electron is there 6. So this is the 5 unpaired electron, 1 is paired. Okay, the next, then 4p again it is vacant. Next, the complex आपला आहे NH3/6 आहे. इथं न्यूट्रल लिगँड, एवढा काही विशेष स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे राहणार नाही. ओके, आणि त्याच्यामुळे काय होईल की इथलं जे पेअरिंग व्हायला पाहिजे किंवा बेसिकली बघितलं तर हा गॅप मग कसा राहील, छोटा राहील ना, स्मॉल राहील. आणि इन केस ऑफ द स्मॉल गॅप आफ्टर द स्प्लिटिंग ऑफ d ऑर्बिटल फ्रॉम द सेंट्रल मेटल आयन, so there is a easily transition of electron is occur from lower energy level to higher energy level. And because of this transition of electron, there is no pairing is occur. is a pairing होणार नाही. मग अशा केस मध्ये there are 6 coordination number, so it forms the octahedral complex, means it's required 6 vacant orbital for NH3, 6 NH3 molecule. Okay, 6 NH3 साठी 6 vacant orbital लागेल. Then there are only 4 orbital is available from 4s and 4p. Okay, so let 2 orbital from 4d to the 4d, 1 2 3 4 and 5. So from this 4d 2 orbital and 1 here and okay, so this mix and recast and form here Pe and D2 configuration, sp3 J2 configuration. As in this configuration use outer d orbital, outer d orbitals तिथे use झाला. Okay, चला म्हणूया sp3 D2. And now there are 6 vacant orbital, hybrid orbital are available for NH3. So NH3 gives electron to this sp3d2 and form bond. Okay, so bond आपल्याला पांढरा मिळेल. And we see here there is the cobalt and NH3 bond form
there are 6 bonds formed in between two cobalt and NH3, 6 NH3 bonds. ओके, आणि मग आपल्याला हा कॉम्प्लेक्स इथे बनलेला दिसतो. ओके, तर हे झालं कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन किंवा बॉन्ड फॉर्मेशन. ओके, नेक्स्ट जिओमेट्री सांगून द्यायची, कारण वी आर टॉकिंग अबाउट द फॉर्मेशन ऑफ द मॉलिक्यूल, सो वी have to mention their geometry also. Okay, so there are 6 coordination number, so octahedral geometry. आणि आपल्याला वेळ असेल नसेल तरी पण इकडे जिओमेट्री काढून टाकायची, म्हणजे पेपर चेकिंग वाल्यांना असं वाटेल की याला सगळं माहिती आहे आणि तुम्हाला पूर्ण मार्क्स तिथे मिळतील. अशा टाइपचं स्ट्रक्चर ड्रॉ. दिस इज द ऑक्टॅहेड्रल जिओमेट्री. ओके, हे बघा याला ऑक्टॅहेड्रल जिओमेट्री म्हणत होतो आपण. असं म्हणजे सेंटरला कोबाल्ट राहतो, इकडे एक NH3, इकडे NH3, इकडे NH3, असे 4 NH3. ओके, एक जातो वरती आणि एक खाली, अबोव द प्लेन अँड बिलो द प्लेन. हे झालं ऑक्टॅहेड्रल स्ट्रक्चर. कधी कधी क्वेश्चन मध्ये स्ट्रक्चर दिलेलं असते, याच्यात आपले समजत नसतं, काही पद्धत सोपी आहे. क्वेश्चन मध्ये दिलेलं असते कधी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दिलं असतं, बरोबर. सॉल्व कसं करायचं? आता क्वेश्चन आता दिलेला आहे, आता क्वेश्चन काय दिलेला असतो ते वेगवेगळं मॅटर करेल. आता आपण व्हीपीटी बद्दल बोलतोय म्हणून क्वेश्चन व्हीपीटी ची रिलेटेड कसं राहील की एक्सप्लेन दी कॉम्प्लेक्स फॉर्मेशन किंवा हाऊ दिस कॉम्प्लेक्स इज फॉर्म, किंवा एक्सप्लेन द बॉन्ड फॉर्मेशन इन दिस कॉम्प्लेक्स. ओके, अलॉंग विथ देअर मॅग्नेटिक बिहेवियर. ते दोन्ही एकत्र विचारतात त्यांचं. मग हे आता क्वेश्चन असल्यानंतर हे असं जे कंटिन्यू करतात. आणि स्ट्रक्चर जेव्हा देते, स्ट्रक्चर शक्यतो देत नाही, स्ट्रक्चर वरनं विचारलं जात नाही. आणि स्ट्रक्चर जिथे विचारलं जातं तिथे एक तर तुम्हाला आयसोमेरिझम वगैरे एक्सप्लेन करायला पाहिजे. जिथे स्ट्रक्चर जर असेल, शक्यतो स्ट्रक्चर देत नाही आणि स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करावं लागतं. ओके, म्हणून स्ट्रक्चरचे तर काही एवढं राहत नाही. बाकी तर मग हा क्वेश्चन आहे आपण सॉल्व्ह करतो आहे. आणि त्यानंतर आणखी क्वेश्चन कसा विचारतात त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे असं काही नॉट नेसेसरी की मॅग्नेटिक बिहेवियर विचारलंच पाहिजे है ना, किंवा याचं हे बॉन्ड फॉर्मेशन विचारलंच पाहिजे. होऊ शकते फक्त बॉन्ड फॉर्मेशन विचारलं जाईल, किंवा मॅग्नेटिक बिहेवियर काय असेल एखाद्या कॉम्प्लेक्सचं ते विचारलं जाईल, किंवा क्वेश्चन असा येऊ शकतो NiCl/4 माहिती आहे ना, NiCl/4 टू निगेटिव्ह, and then second one is the NiCl/4 again टू निगेटिव्ह. आणि तुम्हाला कंपेअर करायला सांगतात की why NiCl/4 is paramagnetic in nature and NiCN/4 is diamagnetic in nature. क्वेश्चन असा राहतो, तुम्हाला रिझन द्यावं लागतं. रिझन देताना हे सगळं जर लिहिलं तर खूप चांगलं. जर माहिती नसेल तर तुम्हाला त्याला शॉर्ट कसं करायचं आहे, किती मार्क्सचा क्वेश्चन आहे त्यानुसार तुम्हाला ते करावं लागेल. परंतु आता हे NiCl/4 टू निगेटिव्ह आणि याचं कंपॅरिझन आपल्याला सहज करता येतं. ओके, कसं सांगता येईल? एक एक जण सांगा म्हणजे समजेल काहीतरी. ओके, मग क्वेश्चन आहे NiCl/4 negative is paramagnetic in nature and NiCN/4 negative is the diamagnetic. क्वेश्चन समजला? क्वेश्चन आहे why. यस, काय सांगता येईल तो? बघा काय सांगायचं, NiCl/4 there is a weak field ligand, central metal ion is same, their oxidation number is same, but in Cl in this complex, या complex मध्ये Cl is a weak field ligand, so there is a transition of electron is occur and it shows sp3 hybridization. It's formed by, असं म्हणू, it's formed by sp3 hybridization. आता sp3 hybridization सांगितलं म्हणजे आपण याच्यावरती येतो, इकडे आलोय. It's formed by sp3 hybridization, so there is a tetrahedral geometry and due to the sp3 hybridization there are 2 unpaired electrons.
दोन अनपेड इलेक्ट्रॉन राहतात मग तिथे. ओके, सो मग दोन अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल तर n इज इक्वल टू 2. थोडासा शहाणपणा दाखवायचा कारण आपल्याला माहिती आहे. मग सांगायचं बरोबर n इज इक्वल टू 2 आहे. मग मॅग्नेटिक मुवमेंट काढायची, त्याला 3-4 स्टेप द्यायच्या. खाली बोर्ड मॅग्नेटॉन मोठ्या अक्षरात चांगलं लिहायचं म्हणजे युनिटी माहिती आहे. आणि मग त्याच्यावर सांगायचं that magnetic moment is not equal to be 0. It is 2 point something. So this complex is paramagnetic in nature. Same कहाणी मग येते सांगायची सायनोइड. Sinusoid is a strong field ligand. Okay, so due to the strong field ligand, there is a pairing of electron from a 3d orbital is occurred with the existing electron and made available one vacant orbital from 3d. Okay, so the mix and recast of 3d, 4s and 4p orbital and form dsp2 hybridization. Okay, and in the dsp2 hybridization it gives square planar geometry. Okay, and there is a no unpaired electron at all in the NiCN4 2 negative complex. So that's why n is equal to 0. And then मग परत कहाणी ते magnetic movement करायची, magnetic movement 0 दाखवायची and then magnetic movement म्हणून एक sentence लिहायचं. Magnetic moment is 0 for this complex. Because of that this complex is diamagnetic in nature. ठीक आहे, म्हणजे आता हे तुमच्यावर डिपेंड आहे किती त्याला लिहायचं. निबंध लिहायचा की शॉर्ट आन्सर द्यायचं. निबंध म्हटलं तर अशी सुरुवात करून टाकायची, एक पेज याच्यासाठी लिहायचं, एक पेज त्याच्यासाठी लिहायचं. वेळ असला तर काही झालं नाही तर लिहतच बसायचं एकच, पूर्ण एक चॅप्टर लिहून टाकायचं. कारण बाकीचा पेपर सॉल्व करायचा नसतो ना. ठीक आहे, सो नाउ वी टॉक अबाउट देअर मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ दिस कॉम्प्लेक्स. आता मॅग्नेटिक बिहेवियर बद्दल जर बोलायचं झालं तर देयर इज अ n इज इक्वल टू 4 है ना. मग मॅग्नेटिक मोमेंट आपली येईल 4 पॉइंट किती आहे, आहे का 73 काहीतरी असेल बघून घ्या. XYZ म्हणजे तुम्हाला टाकायचे तसे टाका आणि माहित असेल तर व्हेरी नाईस. आता मी काही ते लक्षात ठेवत बसत नाही नेहमी आणि कॅल्क्युलेट तर मला जमत नाही कारण तुम्हाला जेवढं मॅथमॅटिक्स जमतं. ठीक आहे, सो दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट. ठीक आहे, मग त्याच्यावरून काय सांगतो आपण, इफ मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट इक्वल टू 0, दिस इज द 4 व्हॅल्यू. सो दिस कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. समजत आहे? आपण एवढे एक्झाम्पल पाहतोय तर कारण काय आहे, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण काहीतरी नवीन शिकतो है ना. आता मागच्या ह्याच्यात आपल्या काही गोष्टी अजूनही कन्फ्युजन होत आहेत, त्या ते क्लिअर झालं. ठीक आहे, आता एक परत एक कॉम्प्लेक्स पाहू आपण. निकेलचा कॉम्प्लेक्स बघितलेला आहे. द नेक्स्ट कॉम्प्लेक्स इज एक आता लास्ट जो 3D सिरीज मधला शेवटचा एलिमेंट आहे कुठला आहे, सांगू शकेल? लास्ट एलिमेंट ऑफ 3D सिरीज काय कुठला आहे? 3D सिरीज लक्षात ठेवा. स्टार्ट फ्रॉम SC है ना, कॅन्टियम. मग म्हणायचं शांती वनात तारे मॅटा बेकोनी तांब्या झिलेला. ओके, शांती वनात तारे मॅटा बेकोनी तांब्या म्हणजे आपला कॉम्पस बेकोनी तांब्या झिलेला. आणखी काही असेल कोणाचं काही म्हणतात ते थोडं संस्कृत टाईप वाटतं ना, ते आपल्या गावातलं वाटलं पाहिजे ते महत्वाचं. तर फेकून विकून म्हटलं म्हणजे थोडंसं लक्षात राहत ना, भांडणं आपल्या लक्षात राहतात नाही. थोडं सिरियस सेंटेन्स असलं तर मग आपण सिरियस नाही लक्षात राहत है ना. तुझं हलकं करून टाकायचं, सिंपल थिंग नेहमी लक्षात राहत. ठीक आहे, लक्षात येत आहे. सो वी कम टू द झिंक. ओके, आणि झिंक साठी एक लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतात झिंकचे ते काय असतात, कलरलेस असतात. कलरलेस कॉम्प्लेक्स. आता कलरलेस का असतात त्याला काय आता काय असू शकतात ना. कॉम्प्लेक्स घेऊ आपण बघा रे, दोन टाईपचे कॉम्प्लेक्स घेऊन घेऊ, म्हणजे एक वीक फील्ड लिगॅंड आणि एक स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. म्हणजे व्हेरिएशन लक्षात येईल आपल्याला. ZnCl4
ZnCl/4 तुम्ही मला चार्ज ऑन कॉम्प्लेक्स सांगून देता then ZnCl/4 हा चार्ज ऑन कॉम्प्लेक्स 2 निगेटिव्ह that 2 positive charge on complex yes दोन्ही Cl झाले का पहिल्यांदा Cl घ्या मग Cl ठीक आहे Cl हा काय आहे क्विक फिलिंग Cl हा स्ट्रॉंग फिलिंग आहे म्हणजे आपल्याला व्हेरिएशन लक्षात येईल आणि काय होतं ते लक्षात येईल क्वेश्चन असेच विचारलं जातं ओके हा काय सांगेल आपल्याला आगे स्टार्टिंग फ्रॉम atomic number Zn atomic number is 30 ओके बघा आता 30 atomic number आहे व्हॅलेन्स कॉन्फिगरेशन काय राहणार हा 3d30 ओके आता हे मोडलं आपण ठीक आहे नेक्स्ट सांगतो 3d10 and 4s 10 इलेक्ट्रॉन आहे कम्प्लीटली फिल्ड आहे ना काही घेणदेण नाही काही होतो इकडे कुठलाही लिगँड असतो मग इथे काय आहे 4s2 आहे ना सो इट लूज दी 2 इलेक्ट्रॉन and form Zn3 positive oh yeah was the 2 electron by zinc and it convert into the Zn2 positive this is the zinc and this is the Zn2 positive म्हणजे झिंकचा आयन this is the ionic form आणि जो इनिशियली असतो तो असतो झिंक जो मेटल असतो समजा आयसोलेटेड फॉर्म मध्ये म्हणू आपण त्याला फ्री फॉर्म मध्ये आणि मग हा Zn जो आहे हा Zn2 पॉझिटिव्ह असतो ओके ड्यू टू द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन देन आता इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर्म 3d देन 4s 4p आणि 4d ओके पहा मग तुमच्या मनात काही जर बोलायचं असेल या कॉम्प्लेक्स बद्दल तर बोलून घ्या आता मी सांगायच्या कोणाला काही सांगायची इच्छा आहे याच्याबद्दल तुम्हाला काही जर समजलं असेल तर तुम्ही सांगू शकता ठीक आहे 1 मिनिट आहे तुमच्याकडे चला बोला हा मी तिला सांगत आहे की आम्हाला सांगितलं एवढं जोरात स्वतःला अडवलं स्वतःला पण हटलं म्हणून हे सांगता येईल हा बोल काय यस करेक्ट व्हेरी गुड चला एवढं तर समजलं आणखी sp3 किसका Cl/4 का चलो ठीक है ये कोऑर्डिनेशन नंबर आपने बोला 4 है और इसका sp3 हाइब्रिडाइजेशन है और क्या बोलो हाँ लिगैंड कुठले रे ये एक ये यस करेक्ट दिस इज डायमैग्नेटिक नेचर चलो और हाँ क्या मतलब मग म्हणणं काय आहे कुठल्या टाइपचे लिगॅंड आहेत Cl4 याच्यात Cl4 इकडे Cn आता लिगॅंड समजलं ना काय असतं आणि आता जो हा नंबर असतो त्याला कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो आपण हा त्या दोन वरती जरी समजल्या तरी 2-4 मार्क भेटतात डिफाइन करायचं असते आपल्याला है ना डिफाइन होऊ शकते एखाद्या वेळेस विचारतात व्हॉट इज लिगॅंड बरंच त्या एक्झाम मध्ये विचारले ओके हा मला काय सांगायचं हा पण या 3 गोष्टी माहिती झाल्या म्हणजे झालं काही झालं नाही नंतर है की नाही Zn atomic number बघितला 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d10 4s 3d10 means हा बोला कोणाला काही बोलायचं बोलून घ्या आता मग मला माहित होते 3d10
ओके, तुम्ही कंपॅरेटिव्हली काही सांगू शकता अजूनही? आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला कशाला विचारताय, म्हणजे आपल्या डोक्याला काही जर भेटतो असं काही विचारलं म्हणजे ना, विचार करणार आहे नाही तर मग काही ठीक आहे सर सांगतायत आम्ही ऐकतोय, सांगू द्या कथा है ना, कोऑर्डिनेशन बाबाची कथा असून बघा 3D ते completely filled आहे, 4s electron was by the Zn and it converted to Zn2 positive. So now in a Zn2 positive there is atomic number है आपका configuration is a 3d10 and 4s 0. Okay, now see this is the completely filled and 4s is bracket and there are 4 ligands. This is the common thing in both complexes. 4 is the coordination number. Means only 4 orbitals have to be made available by Zn for the formation of 4 coordination bond in both complexes. दोन्ही याच्यामध्ये त्याला किती ऑर्बिटल अवेलेबल करावं लागेल? 4. मग 4 हायब्रिड ऑर्बिटल अवेलेबल करणारे 2 हायब्रिडायझेशन आहे. कुठले कुठले आहे सांगा? sp3 देते ना रे 4 हायब्रिड ऑर्बिटल आणि दुसरी कुठली देते? 3sp2 है ना, या दोनच देतात ना 4 की आणखी काही देतात दुसरं है ना? sp देते का? नाही, sp 2 या 2 देत आहेत म्हणजे 2 पॉसिबल हायब्रिडायझेशन असू शकतात. बट देयर इज नो प्रॉब्लेम ऑफ d ऑर्बिटल because this is the completely filled. Okay, so this d orbital does not interfere in hybridization. Then there is only sp3 hybridization in both cases. No, doesn't matter what type of ligand is there, strong field or weak field. काय आहे काही गरज नाही आहे. So it gives sp3 hybridization. Okay. So there is a mixing and the casting of this S and P3. So it gives sp3 hybridization. Okay. So this complex is formed by sp3 and this complex is also formed by sp3. इथपर्यंत सेम कहाणी राहा. ठीक आहे. Then sp3 hybridization झाल्यानंतर next is magnetic moment. दोन्हीची magnetic moment काय राहणार? n is equal to 0 and magnetic moment is equal to be 0. पण कसं? या आज आले त्यांनी. This is the spin only formula. n is the number of unpaired electron. इथे सगळे पेअर्ड दिसतात, कुठेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणून n is equal to 0. Then put this value of n is equal to 0. Then the all term 0. Okay, so square root of 0 is 0. सगळं 0 0 होऊन जाईल ना. So that mu is equal to 0. And if mu is equal to 0, then this complex becomes to be diamagnetic. दोनों भी complex diamagnetic ही होगा. अब ये हुआ in case of the 4 coordination number. Okay. अब 6 coordination number अगर होता है यहाँ Zn Cl by 6 और यहाँ पे 4 निगेटिव, यहाँ पे भी Zn6 और 4. ओके, तो इसमें भी सेम ही मैटर है ना. सिर्फ यहाँ पे एक और कंडीशन होती थी क्योंकि 6 बॉन्ड बनने वाला है वहां पे, लेकिन अब यहाँ पे 6 कोऑर्डिनेशन नंबर होगा तो बॉन्ड तो 6 ही बनेंगे है ना. तो इसमें क्या होगा 1 2 3 and 4 1 2 3 4 होगा भाई. देखो 6 बनने के लिए तो 6 ऑर्बिटल होना वहां पे, तो यहाँ पे S P और यहाँ की D इन्वॉल्वमेंट हो जाएगी और ये हो जाएगा क्या होगा D2sp3 हाइब्रिडाइजेशन. ओके है ना, बरोबर है कि D2sp3? यस, ये बरोबर है का D2sp3? ये यस करेक्ट. तो मला पाहिजे होतं ये sp3 mention तसं sp3 D2 hybridization. So always keep in your mind if there is a zinc complex जर असेल मग तो ligand weak field असो
की स्ट्रॉंग फील्ड लिगैंड असतो. इन बोथ केसेस इट गिव्स outer D octahedral complex. Outer D means in hybridization involvement of outer D orbital means 4D orbital involved. Okay, so due to that it gives outer D configuration hybridization and the magnetic moment always be 0. इथे काही प्रॉब्लेम नाही, हे 0 राहणार. मग 4 कोऑर्डिनेटेड असो 6 कोऑर्डिनेटेड असो लिगॅंड कुठलाही असो. समजत आहे का? आणि सेम थिंग याच्या सोबत होते. आपला एक राहणार तांब्या कॉपर प्लस Cu प्लस जर असेल, Cu प्लस जर असेल तर आता पहा, हा जर कॉम्प्लेक्स असला कॉपरचा, ऑक्सिडेशन नंबर जर 2 असेल, ऑक्सिडेशन नंबर 2 असेल त्याचं कॉन्फिगरेशन काय राहील? बॅलन्स कॉन्फिगरेशन बघा. atomic number 29 atomic number आहे. कॉन्फिगरेशन 3d9 and 4s2. मग याने जर 2 इलेक्ट्रॉन यूज केले, इथे हे 2 इलेक्ट्रॉन केले किती 2 पॉझिटिव्ह आहे म्हणजे राहिले किती 3d9. ओके, मग या 3d9 केसेस मध्ये जर आपण कॉम्प्लेक्स बघितले तर काय होईल? इथे फक्त एक अनपेड इलेक्ट्रॉन, इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन. पण पेअरिंग होईल का? म्हणजे इथं पेअरिंग होईल आणि इथे ऑर्बिटल अवेलेबल होईल असं होईल का? नो, इट्स नॉट पॉसिबल. ठीक आहे, मग अशा केसेस मध्ये आपण काय म्हणू? जर 4 कोऑर्डिनेशन लिगॅंड असेल, 4 कोऑर्डिनेशन जर इथे नंबर असला है ना, म्हणजे Cu Cl/4 असेल, 4 कोऑर्डिनेशन आहे. ठीक आहे ना, मग 4 कोऑर्डिनेशन असेल तर इकडे इन्व्हॉल्वमेंट होणार नाही, सरळ सरळ sp3 हायब्रिडायझेशन. ओके, जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल तर मग काय होईल अशा केस मध्ये? इथे पण तुम्हाला 6 असेल तर जे कॉन्फिगरेशन राहणार, मग ते स्ट्रॉंग फील्ड असो की वीक फील्ड असो. पण जर तिथे 4 असेल मग कुठलं राहील? तरी सुद्धा sp3 हायब्रिडायझेशन राहील. इथे पेअरिंगचा चान्स नाही किंवा d ऑर्बिटल अवेलेबल व्हायचा चान्स नाही. म्हणजे d2sp3 बिलकुल नाही, dsp2 पण नाही. मग उरले दोनच हायब्रिडायझेशन, sp3 आणि sp3d. समजलं काय? ओके, म्हणजे आणि दुसरी गोष्ट जर हे लक्षात आलं, मग इथे एक आणखी गोष्टीची मॅग्नेटिक मोमेंट आपण सांगू शकतो. इथे मॅग्नेटिक मोमेंट एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, 1 अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे 1 पॉइंट समथिंग मॅग्नेटिक मोमेंट राहणार. ओके, कोणाच्या कंडिशन मध्ये? कॉपर 2 पॉझिटिव्ह, कॉपर 2 पॉझिटिव्ह. बट इफ देयर इज 1 पॉझिटिव्ह, देयर इज 1 पॉझिटिव्ह असेल तर काय होईल? 1 पॉझिटिव्ह असेल तर इथे 4s0 आणि 3d10. 3d10 म्हणजे 3d10 जर आलं तर हे मग पेअरिंग. बाकी सेम कहाणी sp3 हायब्रिडायझेशन आणि sp3d2 हायब्रिडायझेशन. 0 ना, एक इलेक्ट्रॉन लॉस केलं ना, एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट केला, 3d9 होता तर 3d10 झाला. फक्त कंप्लीट फील्ड हायब्रिडायझेशन साठी आहे, सॉरी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन साठी तो एक इलेक्ट्रॉन जो 4s मध्ये असायला पाहिजे तो 3d मध्ये चालला. ठीक आहे, 3d कम्प्लीटली फील्ड होते है ना. नाहीतर 3d मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन असतो आणि 4s मध्ये एक अनपेड, म्हणजे 2 अनपेड इलेक्ट्रॉन असते. समजलं काय? नक्की. आता एक तुम्हाला आता ही गोष्ट निघाली म्हणून एक चांगली गोष्ट सांगतो, विचार. आपण जे हे अनपेड इलेक्ट्रॉन याने असं का केलं की 4s1 असायला पाहिजे होता, 3d10 करून टाकलं, 4s1 झाला नाही. काय रिझन आहे याचं? कम्प्लिटली फील्ड असतात. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, पण का असतात कम्प्लिटली फील्ड? व्हॉट विल बी चेंज इन देअर एनर्जी? ओके, लक्षात राहू द्या तुमच्या, तेव्हा जसं ठेवा नाही तर सोडू द्या. काय होतं जेव्हा आपल्याला आपण लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल कन्सेप्ट शिकलेला आहे, त्यामध्ये बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग हा कन्सेप्ट आहे ना. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात आणि तिथे बॉन्ड बनतो.
बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये नुसतं बॉन्डिंग बनत नाही, तर बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग दोन्ही पण बनतात. तुमचं दुसरं लेक्चरचा टाइम झाला का? आपल्याकडे 1 मिनिट आहे. हे समजलं ना तर सांगतो, नाही मग हे राहिलं ते आपण बघते तिकडे. समजा कार्बन आणि हायड्रोजन मध्ये हा बॉन्ड आहे, कार्बन आणि ऑक्सिजन. ओके, मग काय होतं, एक कार्बनची ऑर्बिटल येते अशी आणि इकडने हे ऑक्सिजन, हे झाली बॉन्डिंग. पण त्याचा एवढाच लूप राहतो का? नाही, ते तिकडल्या साईडला पण लूप राहतो हा, आणि आता पण इकडल्या साईडला लूप राहतो, असं असतं ना. आता हे जे इथे आपल्याला पाहायला मिळतं, दिस इज द बॉन्डिंग, दिस इज द बॉन्डिंग. याला आपण बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल सुद्धा म्हणू शकतो. मॉलिक्युलचे ऑर्बिटल आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, बीएमओ. ओके, आता हा जो पार्ट आहे ना दोन्ही साईडचा, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. जे आपण म्हणतो ना नेहमी की इलेक्ट्रॉन दिले मग पाय बॉन्डच्या आपण दाखवतो, इकडे पाय बॉन्ड आहे, आता कार्बोनिल ग्रुप, ठीक आहे, आणि हा OH निगेटिव्ह आहे, आणि मग हा इलेक्ट्रॉन इकडे दिला. इकडे दिला म्हणजे कुठे दिले ते इलेक्ट्रॉन? ते कुठे जातात? त्याच्या अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. आणि तो असा अटॅक नाही करत, तो आता ते बरेच हिस्ट्री आहे त्याची, आपण त्याच्यात एवढं डीप मध्ये जाणार नाही. तो अटॅक केला, ठीक आहे. तर इकडून अटॅक करू शकत नाही, इकडून स्टेरिक इंटरेस्ट राहतो, आणि ती ऑर्बिटल इकडे नाही राहत, ठीक आहे ना, ती राहते या साईडला असं. तर इकडे एक समजून घ्या, हा जो पार्ट इकडे ऍटॉमिक ऑर्बिटल होते, म्हणजे हा कार्बन